नमस्ते बच्चों, आज की मेरी कक्षा में आप सबको स्वागत करती हूँ। तो आज हम 10वीं कक्षा के एक एकांकी बसंत की सच्चाई गद्य पाठ के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। तो सबसे पहले हम एकांकी किसे कहते हैं, इस पाठ का साहित्य विधा कौन सा है, एकांकी अर्थात कन्नडದಲ್ಲಿ ನಾವು ಕಿರುನಾಟಕ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತೀವಿ। सो एकांकी किसे कहते हैं, एक अंक के नाटक को एकांकी कहते हैं। इस एकांकी में दो या तीन दृश्य होता है। एकांकी ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದು ಅಂಕಣದ ನಾಟಕವನ್ನ ಏಕಾಂಕಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತೇವೆ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕಿರುನಾಟಕ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತೇವೆ। ಇದರಲ್ಲಿ 2 ಅಥವಾ 3 ದೃಶ್ಯಗಳು ಮಾತ್ರ ಇರುತ್ತೆ। ಸೋ ಇಂತಹ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಒಂದು ನಾಟಕವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಕಿರುನಾಟಕವನ್ನ ಏಕಾಂಕಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಕರೀತೇವೆ। तो इसके बाद हम सबसे पहले इस पाठ का लेखक के बारे में जानेंगे। बच्चों देखिए, लेखक का नाम क्या है, विष्णु प्रभाकर। लेखक का इस पाठ के लेखक का नाम क्या है, विष्णु प्रभाकर। तो विष्णु प्रभाकर का जन्म काल सन 1912 में जन्म हुए। सो इವರು ವಿಶೇಷ 1912 ಜನಿಸಿದ್ರು। इनके जन्म स्थल उत्तर प्रदेश के मुजफ्फरनगर के मीरापुर में इनका जन्म हुआ। उत्तर प्रदेश मुजफ्फरनगर मीरापुरನಲ್ಲಿ ಅವರು ಜನಿಸಿದ್ರು। ಇವರ ಪ್ರಮುಖ ರಚನೆಗಳನ್ನ ನೋಡುವುದಾದರೆ इनकी प्रमुख रचनाएं हैं आवारा मसीहा, तट के बंधन, निशिकांत, दर्पण का व्यक्ति, धरती अब भी घूम रही है, युगे युगे क्रांति, गृहस्थी आदि इनकी प्रमुख रचनाएं हैं। सो उनकी मृत्यु सन 2009 को उनकी मृत्यु हुई। कृषि 2009 ಅವರು ನಿಧನರಾದರು। तो बच्चों, तो इस एकांकी का उद्देश्य के बारे में पहले जानेंगे। बच्चों, इस एकांकी का उद्देश्य है, इस एकांकी में चित्रित बालक का वर्णन किया गया है। इस बालक के द्वारा प्रेरित होकर आप सब प्रामाणिकता के साथ जीने के सीख आपको मिलती है। पहले हम इस एकांकी का सस्वर वाचन करेंगे। बच्चों, आप अपना किताब को लिए ध्यान से किताब को देखिए। पहला इस एकांकी का पाद परिचय
स्वर। साहब एक चलनी ले लीजिए, सिर्फ 2 आना कीमत है। राजकिशोर पर भाई मुझे नहीं चाहिए तो कैसे ले लूं? बसंत अच्छा आप 6 पैसे। राजकिशोर ओह कह दिया मुझे कुछ नहीं चाहिए। बसंत रूहान साहब सवेरे से अब तक कुछ नहीं बिका, आपसे आशा थी। साहब ये तो ले लीजिए। राजकिशोर जेब से 2 पैसे निकालते हुए, तुम तो अच्छा तुम्हें पैसा चाहिए, लो ये 2 पैसे लो और जाओ। बस एकदम नहीं साहब, नहीं मैं पैसे नहीं लूंगा। राजकिशोर नहीं लोगे? बसंत जी नहीं, आप चलनी खरीद लीजिए। राजकिशोर अच्छा एक चलनी में तुम्हें क्या बचेगा? बसंत 2 पैसे। राजकिशोर तो बस पैसे लो और समझ लो मैंने एक चलनी खरीद ली। बसंत नहीं साहब यह तो भीख है, मैं भीख नहीं लूंगा, आप चलनी खरीद लीजिए। आप चलनी ले ले। राजकिशोर पर इस बात का बड़ा असर होता है। वे सहसा उस बच्चे को देखते हैं, फिर जेब को टटोलते हैं, पर पैसे नहीं मिलते। राजकिशोर भाई मेरे पास पैसे नहीं हैं, होता तो ले लेता, नोट हैं। बसंत उदास नोट है, पैसे तो मेरे पास भी नहीं है, कुछ बिका ही नहीं है। राजकिशोर तभी तो कहता अच्छा कल ले लूंगा या मेरे घर ले आना, किशनगंज में रहता हूँ। बसंत एकदम नहीं साहब आज ले लीजिए, आप नोट मुझे दीजिए, मैं अभी बाजार से गुना लाता हूँ। राजकिशोर भाई तुम तो। बसंत बस मैं यह आया। राजकिशोर अच्छा लो गुना लाओ, अभी आना। राजकिशोर अच्छा लो गुना लाओ, अभी आना। बसंत अभी आया साहब। बसंत अभी आया साहब, आप यही ठहरे, अभी पलक मारते ही आया। बसंत नोट लेकर बाजार की ओर भागता है। राजकिशोर वहीं खड़े रहते हैं। धीरे धीरे 15-20 मिनट बीत जाते हैं। जैसे जैसे समय बीतता है वे उत्सुक होकर बाजार की ओर देखते हैं। राजकिशोर 15 मिनट हो गए। राजकिशोर 15 मिनट हो गए, अब तक नहीं आया, कहाँ रह गया? मुझे तो लगता है अब नहीं लौटेगा। तो बच्चों इस रेखांकन में 3 दृश्य आते हैं। कितने दृश्य आते हैं बच्चों? 3 दृश्य आता है। तो आज हम पहले दृश्य का सारांश देखेंगे। इस पहले दृश्य में बसंत का परिचय और उनका काम, उनका व्यवहारता के बारे में, और
को हम देखेंगे। बसंत एक गरीब शरणार्थी लड़का। बसंत ಈ ಏಕಾಂಗಿಯಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಪಾತ್ರಗಳಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಪಾತ್ರ ಬಸಂತ್ ಏಕ್ ಗರೀಬ್ ಶರಣಾರ್ಥಿ ಲಡ್ಕ, ಒಬ್ಬ ಬಡ ಶರಣಾರ್ಥಿ ಅಂತಂದ್ರೆ ವಿನಯವಾಗಿ ನಡೆಕೊಳ್ತಕ್ಕಂತಹ ಒಬ್ಬ ಬಡ ಒಳ್ಳೆಯ ಹುಡುಗ. ಪ್ರತಾಪ್ ಬಸಂತ್ ಕಾ ಛೋಟಾ ಭಾಯಿ. ಪ್ರತಾಪ್ ಅಂತಕ್ಕಂಥವನು ಬಸಂತನ ತಮ್ಮ. पंडित राजकिशोर एक नेता मीन्स मुखंड नायक ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅವರು एक पात्र है डॉक्टर, ಒಬ್ಬ ಡಾಕ್ಟರ್ ಬರ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ दो राह ವ್ಯಕ್ತಿ, ರಾಹ ಅಂತಂದ್ರೆ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಸಿಗುವಂತಹ ಇಬ್ಬರು ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಈ ಒಂದು ಏಕಾಂಕಿಯಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಪಾತ್ರಗಳು. तो इस पाठ में आए हुए कुछ नए शब्दार्थ इस प्रकार हैं बच्चों। राह यानी कि रास्ता, मार्ग। राह यानी कि क्या है? रास्ता, मार्ग, दारी ಅಂತ ಕನ್ನಡ ಹೇಳ್ತೇವೆ. ದಿಯಾ ಸಲಾಯಿ ಬೆಂಕಿ, ಕಡ್ಡಿ, ಮ್ಯಾಚ್ ಸ್ಟಿಕ್ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೇವೆ. ಸೊ ಇದನ್ನ ನಾವು ಬೆಂಕಿನ ಹಚ್ಚಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಬಳಸ್ತೇವೆ. ಇದನ್ನ ದಿಯಾ ಸಲಾಯಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತೇವೆ. ಚಲ್ನಿ यानी कि जालीदार छोटा उपकरण. चलनी ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದು ಜಾಲಿದಾರ್ ಛೋಟಾ ಉಪಕರಣ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಜಾಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಿರಲ್ಲ ನೀವು, ಟೀ ಅಥವಾ ಹಾಲು ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಸೋಸಲಿಕ್ಕೆ ಬಳಸ್ತಿರಲ್ಲ, ಆ ಒಂದು ಜಾಲನೆಯ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಒಂದು ಸಾಧನ ಅಥವಾ ಉಪಕರಣವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಚಲ್ನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿತೇವೆ. ಏಕ್ ಆನಾ 6 पैसे. ಏಕ್ ಆನಾ ಅಂತಂದ್ರೆ 6 पैसे. ಸೊ ಇಲ್ಲಿ 1 ರೂಪಾಯಿಗೆ ಇಲ್ಲಿ 16 ಆಣೆಗಳು. 1 रुपए का 16 आना होता है. एक आना का मतलब 6 पैसे. 1 ರೂಪಾಯಿಗೆ 16 ಆಣೆಗಳು ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ 1 ಆಣೆ ಅಂತಂದ್ರೆ 6 ಪೈಸೆಗೆ ನಾವು 1 ಆಣೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿತೇವೆ. ಹಿಂದೆ ನಾವು ಈ ರೀತಿ ಒಂದು ರೂಪಾಯಿನ ಮೌಲ್ಯವನ್ನು ನಾವು ನೋಡಬಹುದು. रुहानसा रोने जैसे. रुहानसा यानी कि रोने जैसे ಅಂದ್ರೆ ಹಳುವ ಒಂದು ಧ್ವನಿಯಿಂದ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತೇವೆ. फेरी वाले यानी कि घूम फिरा कर सामान बेचने वाले व्यापारी. घूम फिरा कर ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸುತ್ತಾಡಿಕೊಂಡು ತಿರುಗಾಡಿಕೊಂಡು ಸಾಮಾನುಗಳನ್ನ ಮಾರಾಟವನ್ನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಒಬ್ಬ ವ್ಯಾಪಾರಿಗೆ ನಾವು ಫೇರಿ ವಾಲೆ ಅಂತೇಳಿ ಕರಿತೀವಿ. ಬುನಾಲಾನ ಅಂತಂದ್ರೆ ಬಡೆ ಸಿಕ್ಕೆ ಕೋ ಚಿಲ್ಲರ್ ಅಥವಾ ಚುट्टे के रुपए में बदलना. बुनालाना का मतलब है कन्नड़ में ಒಂದು ಅಂದ್ರೆ ದೊಡ್ಡ ರೂಪಾಯಿಯನ್ನ ಸಿಕ್ಕ ಅಥವಾ ದೊಡ್ಡ ನಾಣ್ಯವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಚಿಲ್ಲರೆಯನ್ನ ಮಾಡಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ದೊಡ್ಡ ರೂಪಾಯಿಯನ್ನ 100 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಚಿಲ್ಲರೆ ಮಾಡಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಚುಟ್ಟ ರೂಪಾಯಿಗೆ ಬದಲನ ಅಂದ್ರೆ ಚಿಲ್ಲರೆಯನ್ನ ಚುಟ್ಟ ಅಂತೇಳಿ ಬಳಸ್ತೇವೆ ಇನ್ನೊಂದು ಅರ್ಥದಲ್ಲಿ. ಚುಟ್ಟೆ ಮೇ ಬದಲನ ಚಿಲ್ಲರೆಯನ್ನ ಮಾಡಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಶಕ್ಲ್ यानी कि ಸ್ವರೂಪ ಅಥವಾ ಆಕೃತಿ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕೂಡ ಸ್ವರೂಪ ಆಕೃತಿ ಅಂತೇಳಿ ನಾವು रूप आकृति अंतೇಳಿ ಕರೀತೇವೆ. तो बच्चों इस पाठ में आए हुए कुछ नए शब्द का अर्थ इस प्रकार है. तो आगे हम इस पाठ का इस एकांकी का सारांश देखेंगे. ಈ ಪಾಠದ ಒಂದು ಏಕಾಂಕಿಯ ಸಾರಾಂಶವನ್ನು ಮೊದಲ ದೃಶ್ಯದ ಸಾರಾಂಶವನ್ನು ನಾವು ನೋಡೋಣ. आप अपने किताब के द्वारा देखते जाइए. सो विष्णु प्रभाकर ಅವರು ಇಲ್ಲಿ ಏಕಾಂಕಿ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕಿರು ನಾಟಕ ಅಂತಂದ್ರೆ ನಾಟಕವನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ವೇದಿಕೆ, ಆ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ಸುಸಜ್ಜಿತ ಪಡಿಸಲಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ವಸ್ತುಗಳನ್ನ ಅಲಂಕರಿಸಿ ಇರಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಸೊ ಹೀಗೆ ಇಲ್ಲಿ ವಿಷ್ಣು ಪ್ರಭಾಕರ್ ಅವರು ಮೊದಲ ದೃಶ್ಯದ ವೇದಿಕೆಯನ್ನ ಇಲ್ಲಿ ವರ್ಣನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ ಹೇಗಿದೆ ಅಂತ. स्टेज पर सुविधा अनुसार एक बड़े नगर के बाजार का प्रतीक
ಕೊಂಡುಕೊಳ್ತಕ್ಕಂತಹ ಲೇನ್ ದೇನ್, ಲೇನ್ ದೇನ್, ಲೇನ್ ಅಂತಂದ್ರೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ದೇನ್ ಅಂತಂದ್ರೆ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಪಡೆಯೋದು, ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಕೊಂಡುಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮತ್ತೆ ಮಾರಾಟವನ್ನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವರ ಒಂದು ಗದ್ದಲು, ಸದ್ದು ಅಂತಕ್ಕಂಥ ಶೋರು, ಗಲಾಟೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇದೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಆ ಭೇರಿವಾಲೆ ಅಂತಂದ್ರೆ ಸುತ್ತಾಡಿಕೊಂಡು ವಸ್ತುಗಳನ್ನ ಮಾರಾಟವನ್ನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಅವರ ಒಂದು ಕೂಗಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಹೀಗೆ ಈ ಮೊದಲ ದೃಶ್ಯ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು पहला इस एकांकी के पहला दृश्य कहाँ से आरंभ होता है बच्चों? ಈ ಏಕಾಂಕಿಯ ಮೊದಲ ದೃಶ್ಯ ಎಲ್ಲಿಂದ ಆರಂಭ ಆಗುತ್ತೆ? ಒಂದು ದೊಡ್ಡದಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ನಗರದ ಮಾರುಕಟ್ಟೆಯ ಒಂದು ದೃಶ್ಯದಿಂದ ಈ ಒಂದು ಮೊದಲ ದೃಶ್ಯ ಆರಂಭ ಆಗುತ್ತೆ. सो एक बड़े नगर के बाजार के दृश्य के साथ इस एकांकी का पहला दृश्य का आरंभ होता है. आगे देखिए बच्चों, नंगे पैर उन्हीं के बीच में एक लड़का नंगे पैर, फटे कपड़े पहने, हाथ में सामान संभाले भागता हुआ आता है. उसकी आयु लगभग 12 वर्ष की है. उसका नाम बसंत है. वह पुकार रहा. ಆ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇವಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಹುಡುಗ ನಂಗೆ ಪೈರ್ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬರಿಗಾಲು, ನಂಗೆ ಪೈರ್ ಅಂತಂದ್ರೆ ಬರಿಗಾಲಿನಲ್ಲಿ ಇದ್ದಾನೆ. ಪಟೆ ಕಪಡೆ ಪಹನೆ, ಹರಿದ ಅರುಕಲಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚಿಂದಿ ಬಟ್ಟೆಯನ್ನ ಧರಿಸಿದ್ದಾನೆ. हाथ में सामान संभाले भागता हुआ आता है. ಕೈಯಲ್ಲಿ ಸಾಮಾನುಗಳನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ, ಓಡ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. उसकी आयु लगभग 12 वर्ष की है. उसका उम्र कितना है? आयु यानी कि उम्र अथवा वय. उसका प्रयोग शब्द उम्र अथवा वय. ಅವನ ಒಂದು ವಯಸ್ಸು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಆಯು ಸುಮಾರು 12 ವರ್ಷವಾಗಿದೆ. उसका नाम बसंत है. वह पुकार रहा है. ಅವನ ಹೆಸರೇನು? ಬಸಂತ್. ಆ ಹುಡುಗನ ಹೆಸರು ಬಸಂತ್. वह पुकार रहा है. ಅವನು ಕೂಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. इस प्रकार एकांकी का दृश्य आरंभ होता है. वह पुकारते हुए बसंत कहता है, चलनी ले लो, बटन ले लो, दिया सलाई ले लो. इस प्रकार बसंत पुकार रहा है. चलनी तगड़ी, बटन
पंडित राजकिशोर जी है। पंडित राजकिशोर कौन थे? मजदूरों के नेता है। आ गदधारी ಗಾದಿ ಉತ್ಪನ್ನ ಧರಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರು? ಕಾರ್ಮಿಕರ ಮುಖಂಡರಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ पंडित राजकिशोर ಅವರು ಆಗಿದ್ರು। बसंत उन्हें देखकर उनके पीछे पीछे भागता है और ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಅವರ ಹಿಂದೆ ಹಿಂದೆ ಓಡೋಡಿ ಹೋಗ್ತಾನೆ। पीछे इसका विलोम शब्द आगे, पीछे ಹಿಂದೆ, आगे ಅಂತಂದ್ರೆ ಮುಂದೆ। तो आगे बसंत साहब बटन लीजिए, देसी बटन साहब दिया सलाई लीजिए ಅನ್ನೋ ಅವರ ಹಿಂದೆ ಓಡ್ತಾ ಓಡ್ತಾ ಇಲ್ಲಿ ಸಾಬ್ ಬಟನ್ ಅನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ, ದೇಸಿ ಬಟನ್ ಅಪ್ಪಟ ನಮ್ಮ ದೇಸಿ ಬಟನ್ ಆಗಿದೆ। ಸಾಬ್ ದಿಯಾ ಸಲಾಯಿ ಲೀಜಿಯೆ ಬೆಂಕಿ ಪಟವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ ಅಂತೇಳಿ ಅವರ ಹಿಂದೆ ಬಸಂತ ಓಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। ರಾಜಕಿಶೋರ್ भाई मुझे नहीं चाहिए, जाओ किसी और को दो। ರಾಜಕಿಶೋರ್ ಇಲ್ಲಿ ನನಗೆ ಬೇಡಪ್ಪ, ಇದನ್ನ ಬೇರೆ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಕೊಡೋಗಪ್ಪ ತಮ್ಮ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ। बसंत साहब चलनी लीजिए, दूध चाहिए, चाय चाहिए। बसंत साहब चलनी लीजिए, दूध चाहिए, दूध चाहिए, चाय चाहिए। साहेब्रे ಚಲ್ಲಿನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ, ಹಾಲನ್ನ ಸೋಸುವುದಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ ಮತ್ತೆ ಚಾಯನ್ನ ಸೋಸುವುದಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಬಸಂತ ಹೇಳ್ತಾನೆ। ರಾಜಕಿಶೋರ್ ಮುझे नहीं चाहिए, ನನಗೆ ಬೇಡಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಬಸಂತ್ ಬಟನ್ ಬಟನ್ ತಗೊಳ್ಳಿ, ರಾಜಕಿಶೋರ್ नहीं ಬೇಡ। बसंत दिया सलाई, राजकिशोर नहीं नहीं ಬೇಡ ಬೇಡ। बसंत विनम्र स्वर साहब एक छन्नी ले लीजिए, सिर्फ 2 आना कीमत है। बसंत अत्यंत विनम्र स्वरದಿಂದ ವಿನಯದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಸಾಹೇಬ್ರೆ ಒಂದು ಚನ್ನಿಯನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ, ಕೇವಲ 2 ರೂಪಾಯಿ ಇದರ ಬೆಲೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ರಾಜಕಿಶೋರ್ ಹತ್ರ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ತಾನೆ, ಬೇಡಿಕೊಳ್ತಾನೆ, ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ತಾನೆ। ರಾಜಕಿಶೋರ್ पर भाई मुझे नहीं चाहिए, तू कैसे ले लो। राजकिशोर कहता है पर भाई मुझे नहीं चाहिए, तू कैसे ले लो। ನನಗೆ ಬೇಡಪ್ಪ, ಅದು ನಾನು ಬೇಡವಾದ್ರೆ ಹೇಗೆ ತಗೊಳ್ಳಿ ನಾನು ಅಂತೇಳಿ ರಾಜಕಿಶೋರ್ ಕೇಳ್ತಾರೆ। बसंत अच्छा आप 6 पैसे ಹೋಗಿ ನೀವು 2 पैसे 2 ಆಣೆ ಕೊಡ್ತಿದ್ರು, ನೀವು 6 पैसे ನಾಗಾದ್ರೂ ನಾನು ಕೊಡ್ತೇನೆ, 6 पैसेಗಾದ್ರೂ ತಗೊಳ್ಳಿ ಅಂತೇಳಿ ಅದರ ಒಂದು ಮೌಲ್ಯನ ಚನ್ನಿಯ ಬೆಲೆಯನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡಿ ಬಸಂತ 6 पैसेಗಾದ್ರೂ ಇದು ಕೊಟ್ಟು ನೀವು ಈ ಚನ್ನಿನ ಖರೀದಿಯನ್ನು ಮಾಡಿ ಅಂತೇಳಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾನೆ। राजकिशोर ओह कह दिया मुझे कुछ नहीं चाहिए। राजकिशोर ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ, ಓ ಏನಪ್ಪ ನನಗೆ ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಲ್ಲ। बसंत रूहान साहब सवेरे से अब तक कुछ नहीं बिका, आपसे आशा थी, साहब ये तो ले लीजिए। बसंत ಹಳುವ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಸಾಹೇಬ್ರೆ ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದಲೂ ಏನೂ ಕೂಡ ಮಾರಾಟವಾಗಿಲ್ಲ, ನೀವು ಯಾವುದಾದ್ರೂ ಏನಾದರೂ ತಗೊಳ್ತೀರಾ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಭರವಸೆಯಿಂದ ನಾನು ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಬಂದಿದ್ದೀನಿ। ಸಾಹೇಬ್ರೆ ಒಂದಾದರೂ ಏನಾದರೂ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹಳುವ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ राजकिशोर हत्र अनुमतियನ್ನ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾನೆ। राजकिशोर जेब से 2 पैसे निकालते हुए तुम तो अच्छा तुम्हें पैसा चाहिए, लो ये 2 पैसे
ಎರಡು ಪೈಸೆಯನ್ನ ತೆಗೆದು, ನೀನಂತಪ್ಪ ನನ್ನನ್ನು ಬಿಡೋ ಹಾಗೆ ಇಲ್ಲ, ನೀನು ಏನು ನನ್ನನ್ನು ಬಿಡೋ ಹಾಗೆ ಇಲ್ಲ, ನಿನಗೆ ಈಗೇನು ಹಣ ಬೇಕಲ್ವಾ, ಪೈಸೆ ಬೇಕಲ್ವಾ, ಲೋ ತೆಗೆದುಕೋ, ಈ 2 ಪೈಸೆನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಇಲ್ಲಿಂದ ಹೋಗು ಅಂತೇಳಿ ರಾಜಕಿಶೋರ್ ವಸಂತನಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ವಸಂತ್ ಏಕ್ದಮ್ नहीं साहब, नहीं, मैं पैसे नहीं लूंगा. ವಸಂತು ಒಂದೇ ಸಾರಿಗೆ, ಇಲ್ಲ ಸಾಹೇಬ್ರೆ, ನಾನು ನನಗೆ ಬೇಡ, ನಾನು ಪೈಸೆಯನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾನೆ. ರಾಜಕಿಶೋರ್ ನಹಿ ಲೋಗೆ, ರಾಜಕಿಶೋರ್ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ, ಬೇಡ ನಿನಗೆ, ನಾನು ನಿನಗೆ ಪೈಸೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಜಲ್ದಿ ಬೇಡ, ನನಗೆ ಪೈಸೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಿದ್ದೀನಿ, ಆದರೆ ನೀನು ಪೈಸೆನ ನಿರಾಕರಿಸ್ತಿದೆಯಲ್ಲ, ಪೈಸೆ ಬೇಡ ನಿನಗೆ ಅಂತೇಳಿ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ವಸಂತ್ जी नहीं, आप जल्दी खरीद लीजिए. ವಸಂತ್ ಬೇಡರಿ, ನನಗೆ ನೀವು ಚಲ್ಲಿಯನ್ನ ಕೊಂಡುಕೊಳ್ಳಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. राजकिशोर अच्छा, एक चलनी में तुम्हें क्या बचेगा, प्रश्न करते हैं राजकिशोर जी इसको, वसंत को. 2 पैसे, ನಿನಗೆ ಸರಿ, ಹಾಗಾದ್ರೆ ನಿನಗೆ ಚಲ್ಲಿಯಿಂದ ಎಷ್ಟು ಉಳಿಯುತ್ತೆ, ಬಚಾವಾಗುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ವಸಂತನನ್ನ ಪ್ರಶ್ನಿಸ್ತಾನೆ. 2 पैसे, 2 पैसे ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ राजकिशोर. तो बस पैसे लो, ले लो और समझ लो मैंने एक चलनी खरीद ली. ಸೊ ಹಾಗಾದ್ರೆ ಪೈಸೆನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗು, ನಾನು ನಿನ್ನಿತ್ರ ಒಂದು ಚೈನಿಯನ್ನ ಖರೀದಿಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ನೀನು ತಿಳ್ಕೋ, ನಿನಗೆ ಬೇಕಾಗಿರೋದು ಹಣ ಅಲ್ವಾ, ಪೈಸೆ ಅಲ್ವಾ, ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗು ಹಾಗಾದ್ರೆ ಅಂತೇಳಿ ರಾಜಕಿಶೋರ್ ಅವರು. ಬಸಂತ್ नहीं साहब, नहीं, यह तो भीख है, मैं भीख नहीं लूंगा, आप चलनी ले ले. राजकिशोर पर इस बात का बड़ा असर होता है. वे सहसा उस बच्चे को देखते हैं, फिर जेब टटोलते हैं पर पैसे नहीं मिलते. ವಸಂತ, ಇಲ್ಲ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಇಲ್ಲ ಬೇಡ, ಇದು ಭಿಕ್ಷೆ, ನಾನು ಭಿಕ್ಷೆಯನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ, ತಾವು ಚನ್ನಿಯನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ, ಖರೀದಿ ಮಾಡಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅವನ ಈ ಮಾತುಗಳು ರಾಜಕಿಶೋರನ ಮೇಲೆ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಭಾವವನ್ನ ಬೀರ್ತವೆ. ಸೊ ವಸಂತನನ್ನ ಒಂದೇ ಸಮಯ ನೋಡ್ತಾ ತನ್ನ ಜೀವನ ಹುಡುಕಾಡ್ತಾರೆ, ಆದರೆ ಪೈಸೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. तो बच्चों, यहाँ पर बसंत की एक स्वाभिमान के गुण को हम देख सकते हैं. बसंत गरीब था, पर वह परिश्रम के साथ, अपने परिश्रम के साथ जीना चाहता था. अपने परिश्रम के साथ, स्वाभिमान के साथ जीने वाला लड़का था. राजकिशोर जी ने उन्हें मुफ्त में 2 पैसे देते तो उसको निराकार करता है, उसका निराकार करता है, सो ಅದನ್ನ ತಿರಸ್ಕಾರ करता है, निराकारವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ, उसका तिरस्कार करता है. सो इस प्रकार यहाँ पर उसके स्वाभिमान के गुण को हम देख सकते हैं.
ಸೊ ಹೀಗೆ ಅವನಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಒಂದು ಸ್ವಾಭಿಮಾನದ ಗುಣವನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ಕಾಣಬಹುದಾಗಿದೆ. तभी तो कहता था अच्छा कल ले लूंगा या मेरे घर ले आना, किशनगंज में रहता हूँ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹೇಳ್ತಿದ್ದೀನಪ್ಪ, ಸರಿ ನೀನು ನನ್ನ ಹತ್ರ ಏನಿಲ್ಲ, ಪೈಸೆ ಇಲ್ಲ ನನ್ನ ಹತ್ರ ಅಂತೇಳಿ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸರಿ, ಹಾಗಾದ್ರೆ ನೀನು ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡು, ನಾಳೆ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಾ. ನನ್ನ ಮನೆ ಕಿಶನ್ಗಂಜ್ನಲ್ಲಿ ನಾನು ವಾಸವಾಗಿ ಇದ್ದೇನೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಕಿಶನ್ಗಂಜ್ में रहता हूँ. राजकिशोर कह रहे थे किशनगंज में रहते थे, उसे अंडरलाइन कीजिए. ರಾಜಕಿಶೋರ್ ಅವರು ನಾನು ಕಿಶನ್ಗಂಜ್ನಲ್ಲಿ ವಾಸ ಇದ್ದೇನೆ, ನೀನು ಅಲ್ಲಿಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಾ, ನಾನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ ರಾಜಕಿಶೋರ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. राजकिशोर भाई बसंत एकदम नहीं शाम आज ही ले लीजिए, अब नोट मुझे दीजिए, मैं अभी बाजार से गुना लाता हूँ. बसंत ಒಂದೇ ಸಾರಿಗೆ ಬೇಡ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಇವತ್ತು ನೀವು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ, ನನಗೆ ನೋಟನ್ನು ಕೊಡಿ, ನಾನು ಅದನ್ನ ಈಗಲೇ ಬಾಜಾರ್ಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಗುನಾ ಲಾತಾ ಹೂ ಅಂತಂದ್ರೆ ಚಿಲ್ಲರ್ ಕರ್ಕೆ ಆತಾ ಹೂ, ಈಗಲೇ ಅದನ್ನ ಚಿಲ್ಲರೆನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ರಾಜಕಿಶೋರ್ ಭಾಯಿ ತುಮ್ ತೋ, ರಾಜಕಿಶೋರ್ ನೀನಂತೂ ಅಪ್ಪ ನನ್ನನ್ನ ಬಿಡೋ ಹಾಗೆ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಬಸಂತ್ ಬಸ್ ಮೈ ಯಹಾ ಆಯಾ, यूं ही मैं यूं गया और यूं आया, ऐसे बस मैं यहाँ आया, ಹೀಗೆ ನಾನು ಬರ್ತೇನೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಬಸಂತ್ ಹೇಳ್ತಾನೆ. ರಾಜಕಿಶೋರ್ अच्छा लो गुना लाओ अभी आना. ರಾಜಕಿಶೋರ್ ಸರಿ ತೆಗೆದುಕೋ, ಇದನ್ನ ಚಿಲ್ಲರೆಯನ್ನ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡು ಬಾ, ಈಗಲೇ ನೀನು ಬೇಗನೆ ಈಗಲೇ ಬಾ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಬಸಂತ್ अभी आया साहब, आप यही ठहरे, अभी पलक मारते ही आया. ಈಗಲೇ ಬರ್ತೇನೆ ಸಾಹೇಬ್ರೆ, ನೀವು ಇಲ್ಲೇ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳಿ, ಕರೆಕ್ಟೇ ಹೊಡೆಯೋದ್ರ ಒಳಗೆ ನಾನು ಹಿಂದಿರುಗಿ ಬರ್ತೇನೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಬಸಂತ್ ಹೇಳ್ತಾನೆ. बसंत नोट लेकर बाजार की ओर भागता है. राजकिशोर वहीं खड़े रहते हैं. धीरे धीरे 15-20 मिनट बीत जाते हैं. जैसे जैसे समय बीता है वे उत्सुक होकर बाजार की ओर देखते हैं. बसंत ನೋಟನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಾಜಾರ್ನ ಕಡೆಗೆ ಓಡಿ ಹೋಗ್ತಾನೆ. ರಾಜಕಿಶೋರ್ ಅಲ್ಲಿಯೇ ನಿಂತುಕೊಂಡು 15 ನಿಮಿಷ ಅಲ್ಲಿ ಕಾಯ್ತಾರೆ. 15-20 ಕಾಯ್ತಾ ಅಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಕಾಯ್ತಾ ನಿಧಾನವಾಗಿ 15-20 ನಿಮಿಷ ಆಗಿ ಬಂದಿದೆ. ಸರಿ, ಉತ್ಸುಕತೆಯಿಂದ ಆಗಿ ಬರ್ತಾನೆ ಹೀಗೆ ಬರ್ತಾನೆ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಉತ್ಸುಕತೆಯಿಂದ ರಾಜಕಿಶೋರ್ ಆ ಹೋದ ದಾರಿ ಕಡೆಗೆ ಬಾಜಾರ್ನ ಕಡೆಗೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರು. राजकिशोर 15 मिनट हो गए, अब तक नहीं आया, कहाँ रह गया, मुझे तो लगता है अब नहीं लौटेगा. राजकिशोर वही बाजार में खड़े होकर बसंत की राह देखते हुए 15 मिनट बीत गए तो वो सोचते हैं अब तक नहीं आया, कहाँ रह गया, ಎಲ್ಲಿ ಹೋದ, ಇಷ್ಟದಾದ್ರೂ ಬರಲಿಲ್ಲ, 15 ನಿಮಿಷ ಆಯಿತು, ಇಷ್ಟದಾದ್ರೂ ಬರಲಿಲ್ಲ, ಎಲ್ಲಿ ಹೋದ ಇವನು. इस प्रकार सोचते हुए मुझे लगता है अब नहीं लौटेगा, ನನಗನ್ಸುತ್ತೆ ಅವನು ಮತ್ತೆ ಬರೋದೇ ಇಲ್ಲ
ऐसे सोचते रहते हैं। इसके साथ पहला इस एकांकी का दृश्य समाप्त होता है, पर्दा गिरता है। सो ಇದರೊಂದಿಗೆ ಏಕಾಂಗಿಯ ಮೊದಲ ದೃಶ್ಯ ಮುಕ್ತಾಯವಾಗುತ್ತೆ, पर्दे ಬೀಳುತ್ತೆ। तो बच्चों, हम अभी तक एकांकी के पहले दृश्य में गरीब शरणार्थी लड़का बसंत का परिचय जान लिए और उसके बसंत का जो काम और उसके व्यवहारता के ध्यान को जान लिए और उसके स्वाभिमान के बारे में भी जान लिए। तो बच्चों, आशा करते हैं आपको इस पाठ का एकांकी का सारांश संपूर्ण रूप से समझ में आए हैं। तो बताइए बच्चों, आपको परीक्षा में इस प्रकार इस पाठ से संबंधित कुछ प्रश्न पूछा जाएगा। तो बताइए बच्चों, बसंत की सच्चाई पाठ का विधा कौन सा है? बसंत की सच्चाई पाठ का विधा कौन सा है? बताइए बच्चों। हाँ, बिल्कुल सही उत्तर, बसंत की सच्चाई पाठ का विधा एकांकी है। एकांकी का मतलब क्या है बच्चों? एक अंक के नाटक को एकांकी कहते हैं। कन्नड़ में क्या कहते हैं? ಕಿರು नाटक अंतली करीतीवी। सो इस एकांकी में कितने दृश्य होते हैं? 2 या 3 दृश्य होते हैं। तो बसंत की सच्चाई एकांकी में कितने दृश्य आते हैं? 3 दृश्य आते हैं। बसंत की सच्चाई में आने वाले पात्र के नाम बताइए बच्चों। हाँ, बिल्कुल सही उत्तर, बसंत, प्रताप, पंडित राजकिशोर और डॉक्टर, और एक पात्र हैं दो व्यक्ति, राहों व्यक्ति। तो पहला दृश्य, इस एकांकी का पहला दृश्य कहाँ से शुरू होता है? बताइए बच्चों। हाँ, बिल्कुल सही उत्तर, एक बड़े नगर के बाजार के दृश्य से इस एकांकी का पहला दृश्य आरंभ होता है। बसंत का उम्र कितना था? बताइए बच्चों। हाँ, बिल्कुल सही उत्तर, 12 वर्ष है। बसंत का उम्र कितना था? 12 वर्ष। बसंत कैसा लड़का था? बताइए बच्चों। हाँ, बिल्कुल सही उत्तर, बसंत एक गरीब शरणार्थी लड़का था। बसंत एक गरीब शरणार्थी लड़का था। बसंत की रूपरेखा कैसी थी? बताइए बच्चों, बसंत की रूपरेखा कैसी थी? हाँ, बिल्कुल सही उत्तर, नंगे पैर, फटे कपड़े पहने, हाथ में सामान लिए भागता वहां आता है। इस प्रकार बसंत का रूपरेखा था। तो बसंत क्या क्या बेचता था? बसंत क्या क्या बेचता था? बताइए बच्चों। हाँ, बिल्कुल सही उत्तर, बटन, मतलब छलनी, मतलब दिया सलाई को बसंत बेचता था। बटन, दिया सलाई और छलनी को बेचता था। पंडित राजकिशोर कौन थे बच्चों? बताइए। हाँ, बिल्कुल सही उत्तर, मजदूरों के नेता। पंडित राजकिशोर मजदूरों के नेता थे। एक चलनी के कितने कीमत था? कीमत यानी कि दाम, मूल्य हम कहते हैं। सो एक चलनी के कितने कीमत था?
ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಅಂಕಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ನಿಮಗೆ ಈ ರೀತಿಯ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ನಿಮಗೆ ಕೇಳಲಾಗುತ್ತೆ. तो बच्चों आपको एक बहुत कार्य देती हूँ. परीक्षा में पूछे जाने वाले 3 अंक से संबंधित ये प्रश्न है. तो लिखिए बच्चों, बसंत पंडित राजकिशोर जी को छलनी खरीदने के लिए किस प्रकार प्रेरित करता है. पहला प्रश्न है, बसंत पंडित राजकिशोर जी को छलनी खरीदने के लिए किस प्रकार प्रेरित करता है. और दूसरा प्रश्न है, बसंत एक स्वाभिमान लड़का है कैसे. बसंत एक स्वाभिमान लड़का है कैसे. इन 2 प्रश्नों का उत्तर आप घर में बैठकर लिखिए और अपने अध्यापकों को दिखाइए. तो बच्चों इस एकांकी के दूसरे दृश्य को हम आगे के भाग में देखेंगे. तो आज की मेरी कक्षा को यही समाप्त करती हूँ. नमस्कार.